नमस्कार. तुळ राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपले कुल देवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा. ऑक्टोबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार ऑक्टोबर महिना तुळ राशीच्या लोकांसाठी मिश्र किंवा सरासरी परिणाम आणू शकतो. या महिन्यात सूर्य तुमच्या 12व्या घरात 17 ऑक्टोबर पर्यंत भ्रमण करेल, जी अनुकूल परिस्थिती मानली जात नाही. 17 ऑक्टोबर नंतर सूर्य तुमच्या पहिल्या घरात राहील, जी देखील अनुकूल परिस्थिती मानली जात नाही. मंगळ तुमच्या पहिल्या घरात 27 ऑक्टोबर पर्यंत भ्रमण करेल आणि नंतर तुमच्या दुसऱ्या घरात. जरी मंगळाचे दोन्ही संक्रमण चांगले मानले जात नसले तरी 27 ऑक्टोबर नंतर मंगळ तुलनेने चांगले परिणाम देऊ शकतो, कारण या काळात तो स्वतःच्या राशीत असेल. बुध महिन्याच्या सुरुवातीपासून 3 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या 12व्या घरात भ्रमण करेल. 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत तो तुमच्या पहिल्या घरात राहील, तर 24 ऑक्टोबर नंतर बुध तुमच्या दुसऱ्या घरात भ्रमण करेल. अशा परिस्थितीत 24 ऑक्टोबर नंतर बुध ग्रहाकडून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबर नंतर बुध ग्रहाकडून चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते, परंतु त्यापूर्वी बुध अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात गुरु तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल, जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. यानंतर गुरु 10व्या घरात असेल, परंतु उच्च स्थितीत असेल. परिणामी गुरु तुम्हाला बहुतेक बाबतीत अनुकूल परिणाम देऊ शकतो. शुक्र 9 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या लाभस्थानात राहील आणि नंतर तुमच्या 12व्या घरात असेल. परिणामी शुक्र तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. या महिन्यात शनी वक्री असेल, परंतु 6व्या घरात असल्याने तुम्हाला अनेक बाबतीत चांगले परिणाम मिळू शकतात. राहू गुरु राशीच्या 5व्या घरात कुंभ राशीत भ्रमण करेल. राहूचे 5व्या घरात भ्रमण चांगले मानले जात नसले तरी राहू गुरु नक्षत्रात असल्याने काही प्रकरणामध्ये चांगले परिणाम देऊ शकतो. केतू शुक्र राशीत असल्याने सिंह राशीतील लाभगृहात भ्रमण करेल. केतू शुक्र राशीत असलेल्या सिंह राशीतील लाभगृहात भ्रमण करेल, त्यामुळे केतू सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. या संदर्भात आपल्याला असे दिसते की ऑक्टोबर 2025 चा महिना अनेक क्षेत्रामध्ये खूप चांगले परिणाम देऊ शकतो, तर काही क्षेत्रामध्ये तो कमकुवत परिणाम देऊ शकतो. म्हणूनच आम्ही या महिन्याला मिश्र परिणामाचा महिना म्हणत आहोत. या महिन्यात कोणत्याही अशुभ ग्रहाचा तुमच्या करिअरवर, विशेषतः महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येत नाही. तथापि महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात गुरु तुमच्या कर्मस्थानात उच्च स्थितीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनुकूल परिणाम मिळू शकतात. नोकरी घराचा अधिपती म्हणून गुरु महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात तुमच्या करिअर घरात प्रवेश करेल, ज्यामुळे पदोन्नती आणि इतर करिअर संधी मिळण्याची शक्यता बळकट होईल. नोकरी बदलल्यास चांगले स्थान मिळण्याची शक्यता आहे. तथापि या महिन्यात लाभगरजा स्वामीची स्थिती विशेषतः अनुकूल राहणार नाही. शिवाय व्यवसायासाठी जबाबदार असलेले बुध ग्रह या महिन्यातील बहुतेक काळ कमकुवत राहील. तथापि 24 ऑक्टोबर नंतरच परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून 24 ऑक्टोबर नंतरचा काळ अनुकूल राहील. त्यापूर्वी कोणतेही व्यवसाय जोखीम घेणे उचित ठरेल. विशेषतः महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात असे करणे टाळा. ऑक्टोबर फार चांगला नसेल, परंतु तो अत्यंत वाईटही नसेल. हा महिना तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो. जर नोकरी बदलणे आवश्यक असेल तर जवळजवळ संपूर्ण महिना अनुकूल असेल. तथापि जर कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागले तर महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात असे निर्णय अधिक फायदेशीर ठरतील. 24 ऑक्टोबर नंतरचा काळ व्यवसायासाठी विशेषतः अनुकूल राहील. जर तुम्ही ही खबरदारी घेतली तर तुम्ही या महिन्यात चांगले परिणाम मिळवू शकाल. तुमच्या आर्थिक जीवनाबाबत तुमच्या लाभघरचा स्वामी सूर्याची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल राहणार नाही. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात लाभघरचा स्वामी सूर्य खर्चाच्या घरात असेल, ज्यामुळे नफा कमी होऊ शकतो आणि खर्च वाढू शकतो. दरम्यान धनघरचा स्वामी मंगळाची स्थिती देखील या महिन्यात बहुतेक भागासाठी अनुकूल नाही. मंगळ 27 ऑक्टोबर पर्यंत पहिल्या घरात राहील आणि आर्थिक बाबीमध्ये मदत करू शकणार नाही. 27 ऑक्टोबर नंतर मंगळ दुसऱ्या घरात जाईल. साधारणपणे दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण शुभ मानले जात नाही. तथापि स्वतःच्या राशीत असल्याने मंगळ तुम्हाला चांगले परिणाम देऊ इच्छित असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या महिन्यात मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात फक्त 4 दिवस राहील. या सर्वांचा सकारात्मक पैलू असा आहे की धनाचा कारक गुरु महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात उच्च स्थानी असेल आणि धनघरावर दृष्टिक्षेप करेल. याचा अर्थ असा की ऑक्टोबर महिना आर्थिकदृष्ट्या फारसा चांगला नसला तरी महिन्याच्या उत्तरार्धात गुरुसारख्या ग्रहाची अनुकूल स्थिती तुम्हाला चांगले परिणाम मिळवण्यास अनुमती देईल. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सरासरी निकाल देऊ शकतो. तुम्हाला लग्न किंवा राशीचे स्वामी 9 ऑक्टोबर पर्यंत लाभस्थानी असेल. हे आरोग्यासाठी अनुकूल मानले जाते, परंतु नंतर शुक्र दूषित होईल आणि 12व्या घरात असेल. 12व्या घरात शुक्राचे भ्रमण चांगले मानले जात असले तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून 12व्या घरात फारसे चांगले मानले जात नाही. शिवाय शुक्र दूषित स्थितीत असेल, म्हणून 9 ऑक्टोबर नंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता असेल. या महिन्यात मंगळ 27 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत वाहने काळजीपूर्वक चालवा.
तसे दुखापतीचा धोका निर्माण करणारी कोणतीही कृती टाळा. जर तुमचे काम आग किंवा विजेशी संबंधित असेल तर तुम्हाला या महिन्यात विशेषतः काळजी घ्यावी लागेल. 5व्या घरात असल्याने पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. त्यावेळी या महिन्यात काही जननेंद्रियांशी संबंधित समस्या देखील दिसू शकतात. जर तुम्हाला आधीच पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला या महिन्यात सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला साथ देत नाही असे दिसते, म्हणून खाण्यापिण्यात संयम आवश्यक असेल. तसेच शरीरावरच्या भागाची विशेषतः डोके आणि डोळ्यांची काळजी घ्या. या खबरदारी घेतल्यास तुम्ही या महिन्यात संतुलित आरोग्याची अपेक्षा करू शकता. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झालं तर या महिन्यात तुमच्या 5व्या घराचा स्वामी शनी 6व्या घरात असेल, परंतु प्रतिगामी स्थितीत असेल. या परिस्थितीमुळे तुम्हाला प्रेम संबंधात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. 5व्या घरात राहूची उपस्थिती आगीत इंधन भरू शकते. राहू तुमच्यामध्ये संशयास्पद परिस्थिती निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत एकमेकावर संशय घेणे अयोग्य ठरेल, कारण या संशयाचे कोणतेही मोठे कारण नसते. तथापि लहान गोष्टी मोठ्या वाटू शकतात आणि तुमचे नाते कमकुवत करू शकतात. समजूतदारपणा दाखवून एकमेकावर विश्वास ठेवून किंवा अनावश्यक हट्टीपणा टाळून तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात संतुलन राखू शकता. जर तुम्ही असे प्रयत्न केले तर गुरु आणि शुक्र यांच्या आशीर्वादाने संतुलन राखले जाईल. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार महिन्याचा पहिला भाग विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल मानला जातो. तथापि या महिन्यात वैवाहिक जीवनात थोडे कमकुवत परिणाम मिळू शकतात. 7व्या घराचा स्वामी पहिल्या घरात असेल आणि 7व्या घरावर दृष्टी टाकेल. त्यामुळे विभक्तीसारखी परिस्थिती उद्भवू शकत नसली तरी नातेसंबंधामध्ये तणाव किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्यांच्या कुंडली संघर्षाला बळी पडतात आणि ज्यांची परिस्थिती अनुकूल नाही, अशांनी या संक्रमणादरम्यान त्यांच्या वैवाहिक जीवनाची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांना अशा अडचणी येऊ देऊ शकत नाहीत, परंतु अनावश्यक वाद टाळणे सर्वांसाठी महत्त्वाचे. बरोबर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही कमकुवत परिणाम आणू शकतो. म्हणूनच या महिन्यात कौटुंबिक संबंधाबद्दल पूर्णपणे जागरूक राहणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी मंगळ 27 ऑक्टोबर परत तुमच्या पहिल्या घरात राहील, जे चांगले स्थान नाही. त्यामुळे कुटुंबात काही तणाव येऊ शकतो. जबाबदार व्यक्ती एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक बाबीवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर 2ऱ्या घराचा कारक गुरु या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात 5वी दृष्टी 2ऱ्या घरावर दृष्टी टाकेल, त्यामुळे संबंध सुधारण्यास मदत होईल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात कौटुंबिक संबंधांना प्राधान्य देणे खूप महत्त्वाचे असेल. जर तुम्ही समजूतदारपणा दाखवला तर महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. भावंडाशी संबंधित सामान्यतः चांगले असू शकतात, कारण महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तृतीय भावाचा स्वामी भाग्यस्थानात असल्याने तृतीय भावावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये अनुकूल परिणाम होतील. तथापि शनीची 10वी दृष्टी देखील तृतीय भावावर असेल आणि भावंडासाठी जबाबदार ग्रह मंगळ या महिन्याच्या बहुतेक काळात साथ देणार नाही. अशा परिस्थितीत भावंडाशी संबंधित बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. कौटुंबिक जीवनाच्या तुलनेत भावंडाशी संबंध चांगले दिसतात, जे कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंध संतुलित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात देखील सावधगिरी बाळगावी लागेल. 4थ्या भावाचा स्वामी सामान्यतः अनुकूल राहील आणि महिन्याच्या उत्तरार्धात गुरुग्रहाचा आशीर्वाद 4थ्या भावावर वर्षाव होत राहील. आपण मंगळाच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मंगळाचा 4था दृष्टिकोन 27 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम करेल, म्हणून काही समस्येमुळे घरातील वातावरण थोडेसे बिघडू शकते किंवा घरातील आग किंवा विद्युत उपकरणे काही समस्या निर्माण करू शकतात. या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही, कारण थोडीशी समजूतदारपणा दाखवल्यास तुम्ही या महिन्यात तुमचे घरगुती जीवन संतुलित करू शकाल. कोणतीही भेटवस्तू असली तरीही मोफत काही स्वीकारू नका. संतुलित दैनंदिन दिनचर्या ठेवा आणि तुमच्या वडिलांची आणि वडिलांसारख्या व्यक्तींची सेवा करा. कन्यापूजन करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.